द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत कढीपत्ता मठरी। तर त्यासाठी साहित्य बघूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, आपली रोजची जेवणाची वाटी, आणि अर्धी वाटी कॉर्न फ्लोअर घेतला। आता आपल्याला हे चाळून घ्यायचं। आता यात आपल्याला अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली बारीक। त्यानंतर 1 चमचा काळी मिरी बारीक कुटून घेतली, 1 चमचा ओवा, 1 चमचा कलोंजीचं बी, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली। तर आपल्याला हे सर्व यात टाकायचं आणि गाईच्या तुपाचं मोहन घालणार आहे मी। तर सुरुवात करूया। आधी मी मोहन घालून घेते। 2 चमचे तूप घालते मी। मूठ बनली पाहिजे असं झालं पाहिजे आपलं पीठ। आणि मग बाकीचं साहित्य घालते। तर हे पूर्ण सर्व पीठ मोहन सर्व पिठाला लागलं पाहिजे। अशा प्रकारे मी करून घेते, मग दाखवते। तर हे बघा, सर्व मोहन लावून झाले, अशी मूठ बनली पाहिजे। आता आपण बाकीचं साहित्य घालूया। कढीपत्ता, त्यानंतर हे सर्व बाकीचं साहित्य। आता मळायचे आपल्याला साध्या पाण्यानेच मळणार आहे, गरम पाणी वगैरे काही नाही। तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही। पोळी चपातीसाठी आपण पीठ मळतो ना, त्याच हिशोबाने पीठ मळायचे। आता मळून झालं की मी तुम्हाला दाखवते। आपलं पीठ मळून झाले अशा प्रकारे, इतकं सॉफ्ट पाहिजे। आता आपल्याला साठा करून घ्यायचा। तर इथे मी 2 चमचे कॉर्न फ्लोअर घेतले आणि मोहनासाठी मी तूप घातलं, म्हणून आता साठ्यासाठी मी तेलाचा वापर करते। आता सध्या तरी मी 2 पळी घातली, छोटी पळी। असं करून घ्यायचं, पातळ नाही झालं पाहिजे जास्त। आणखी 1 पळी घातली मी। हे बघा अशा प्रकारे। आणखी थोडंसं घालते। आता आपण लाटायला घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपला साठा तयार आहे। आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या। पाच भाग करून घेतले मी। आता याचे पण आपल्याला जितकी मोठी पाहिजे आपल्याला तेवढी मोठी पोळी लाटून घ्यायची। हे बघा असे मी या साईजचे उंडे करून घेतले। आता मी हे लाटते। थोडासा पिठाचा वापर केला तरीही चालेल, खाली चिटकत असेल तर। अशा प्रकारे मी लाटून घेते। तीन पोळ्यांचं करून घेते मी। आता याला आपल्याला साठा लावून घ्यायचा। त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं
दुसरी पोळी टाकायची. आता या पोळीला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं. यावर पण थोडं आपण पीठ लावणार आहोत. याला सुद्धा लावून घ्यायचं. आता याच्यावर पीठ लावायचं नाही आपल्याला, फक्त हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे. थोडंसं प्रेस करून घ्यायचं. नंतर हे आपल्याला लाटून घ्यायचं. हे बघा लेयर दिसतात. जवळून दाखवते. अलगद हाताने लाटायचं, म्हणजे त्या लेयर्स गेल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे एक दुसरा आकार सुद्धा तुम्ही करू शकता, तो पण दाखवते मी. हे बघा असं कट करून घेतल्यानंतर थोडंसं असं करून घ्यायचं आणि मग असं प्रेस करायचं आणि असंच थोडंसं लांबोळं लाटायचं. असं याचे पण लेयर्स छान येतात. असं सुद्धा आकार तुम्ही करू शकता. अजून एक करून दाखवते. हे बघा. आता अशा प्रकारे मी लाटून घेते आणि मग तुम्हाला तळताना दाखवते. हे बघा, थोडं मी लाटून घेतली मटरी. आता मी तळून पण दाखवते. तेल गरम करायला ठेवले. तेल तापले का बघूया. गॅस मीडियमच ठेवायचा. मीडियम गॅसवर छान फ्राय होतात. हे बघा, अशा प्रकारे सोनेरी रंगावर मी तळून घेते. हे बघा किती सुंदर लेयर्स आलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता मी अशा प्रकारे सर्व तळून घेते. चला तर आपली कढीपत्ता मठरी तयार आहे. बघू शकता तुम्ही, प्रत्येक याला लेयर्स आलेले आहेत. हे बघा, आणि गव्हाच्या पिठाचे आहे, पौष्टिक आहे, बघू शकता. चवीलाही छान झालेली आहे. मी तोडून पण दाखवते. हे बघा, आतपर्यंत भाजली गेलेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.